परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी. भ्रष्टाचाराकडून भ्रष्टाचाराकडे. काँग्रेसची 3 पिढ्यांची सत्ता होती. चौथी पिढीला सुद्धा वाढून आली. त्यांनी ती उपभोगली, पण त्यांना ती टिकवता आली नाही, कारण भ्रष्टाचार. दुसरे तिसरे काहीच कारण नाही नव्हतेच. म्हणून तर अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास ही संघटना स्थापन केली. खूप मोठा लढा दिला. युतीचे 4 मंत्री घरी पाठवले. आघाडीचे 4 मंत्री घरी पाठवले. या मंत्र्यांचे आर्थिक लागेबांधे होते, म्हणूनच त्यांना अण्णा म्हणजे शत्रूच वाटायचे. म्हणूनच आज जो तो उठतो बोलतो. का हो अण्णा, आता आपण झोपलायत का? तुम्हाला भाजप करतोय तो भ्रष्टाचार दिसत नाही का? काही जण तर अण्णा भाजपचे एजंट आहेत का म्हणून विचारताना पाहायला मिळत आहे. त्यावेळेस अण्णांनी काँग्रेस विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले. मग आता भाजपवाले भ्रष्टाचार करीत नाहीत का? आधी तर तृतीय व चतुर्थ श्रेणीचे नोकर चिरीमिरी घेऊन काम करून देत होते. आज मात्र एमपीएससी, यूपीएससी अधिकारी वारेमाप लांच गोळा करीत आहे. त्यातून मंत्री आपला हिस्सा मागून घेतात. हा भ्रष्टाचार अण्णांना का खटकत नाही? या प्रश्नांमध्ये सत्य आणि तथ्य आहे. 100% भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि याला मोदी, शहा, फडणवीस यांची मूक संमती आहे किंवा डायरेक्ट परवानगी आहे म्हणा. त्याशिवाय एमपीएससी, यूपीएससी अधिकारी लांच घेणारच नाही. आम्ही कलेक्टर, तहसीलदार, बीडीओ, सीईओ यांना विचारले तर ते दबक्या आवाजात सांगतात, आम्ही जर लांच घेतली नाही किंवा रेती, मातीचे हप्ते घेतले नाही तर आम्हाला मंत्र्यांचा दम मिळतो. तुम्हाला इथे काम करायचे नसेल तर गडचिरोलीला पाठवतो. कोरोना काळात तर सिव्हिल सर्जन, प्रशासकीय अधिकारी, कलेक्टर, जिल्हा आरोग्य अधिकारी, सीईओ, अधीक्षक, अभियंता यांनी तर जाहीर सांगितले होते की भ्रष्टाचार बाबत आम्हाला नका विचारू. तुमच्या पालकमंत्र्याला, आमदार, खासदाराला विचारा. आम्ही नोकर वर्ग, आमची इतकी हिंमत नाही की आम्ही पालकमंत्रीच्या आदेश शिवाय 100 रुपये चोरून घेऊ. तुम्ही नागरिक याच लोकांना निवडून देताय जे आम्हाला भ्रष्टाचार करण्याचे आदेश देतात. आम्ही नोकर पालकमंत्र्याला नाराज करू शकत नाही. ते सांगतील ते पाप आम्हाला करावे लागते. शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांच्या सरकार दरबारी कामात हात घालतो तेव्हा अधिकारी अडवणूक करतात. धरणगाम तालुक्यातील नांदेड घरकुलसाठी 3 गट कलेक्टरने मंजूर केले, पण घरकुल देण्यात ग्रामपंचायतने 3 वर्षे घालवली. हा मतदारसंघ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आहे. बोंडळीची नुकसान भरपाई मिळवताना धानवड येथे 5 दिवस उपोषण का करावे लागावे? बिना उपोषण, बिना आंदोलन बोंडळीची नुकसान भरपाई का दिली नाही? त्याचे भ्रष्टाचार हेच एक कारण. हे गाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात आहे. याच बोंडळीची नुकसान भरपाईसाठी पारोळा तालुक्यातील उंदेर खेडेगाव येथे 5 दिवस ग्रामपंचायतीच्या ओट्यावर उपोषण करावे लागले होते. तहसीलदाराने 8 कोटी अडवून धरले होते. हा आमदार सतीश पाटील यांचा मतदारसंघ. आमोदे बुद्रुक येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी, त्याच्या विधवा पत्नीला 1 लाखाची मदत मिळावी म्हणून उपोषण करावे लागले. कलेक्टरने मंजूर केले, पण जळगावची तहसीलदार महिला असूनही तिने 3 महिने विधवा महिलेला चेक दिला नाही. कारण फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देऊन फोटो काढण्यासाठी अडवून धरला होता तो चेक. हे गाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात आहे. आमदार, खासदार, मंत्र्यांना भ्रष्टाचाराची लाज लज्जा शर्म नाही. त्रस्त लोकांनी मंत्र्याला चप्पल मारू नये म्हणून ते पोलिसांच्या विळख्यात राहतात. पण आता तर आपण मतदार पोलिसांच्या संरक्षणात मतदान करू शकतो. तर ज्या आमदार, खासदार, मंत्र्यांनी वेठीस धरले, भ्रष्टाचार करण्यास भाग पाडले, लाच देण्यास मजबूर केले, अशांना आणि यांच्या पक्षाला मतदान करू नये. भारतीय मतदारांना वाटले होते की काँग्रेस ऐवजी भाजपला सत्तेवर आणले तर भ्रष्टाचार होणार नाही किंवा कमी प्रमाणात होईल. पण नाही हो. आता तर भ्रष्टाचार घाऊक स्तरावर होत आहे. याला जबाबदार आमदार, खासदार, मंत्रीच आहे. फडणवीस, मोदी, शहा आहे. चोरी झाली तर आम्ही चौकीदाराला जबाबदार धरतो.
पण येथे चौकीदार चोर निघाला आहे. याचा मतदारांना पश्चात्ताप होत आहे. खिसेकापूला हाकलले आणि डाकूला स्वीकारले. आजही भ्रष्टाचाराचा राक्षस आपल्या डोक्यावर थेथे नाचत आहे. हा राक्षस बाटलीत उतरवणे आपली मतदारांची जबाबदारी आहे.